हॅलो फ्रेंड्स, मी रामदास लाड आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीकॉम या कोर्ससाठी आपण सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे। तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बीकॉम या कोर्सचं स्ट्रक्चर काय आहे, सीबीसीएस पॅटर्न म्हणजे काय, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये क्रेडिट पॉइंट म्हणजे काय, पासिंग किती मार्कांना असते, एटीकेटी म्हणजे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बीकॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट या फॅकल्टीच्या अंतर्गत हा कोर्स येतो। हा कोर्स 3 वर्षांचा म्हणजेच 6 सेमिस्टरचा कोर्स आहे। सीबीसीएस म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम। यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुक्त शिक्षण, औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारे कौशल्य, समाज आणि समाज माध्यमामध्ये होणारे बदल या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्यात आलेले आहे। हा अभ्यासक्रम जून 2019 पासून सुरू करण्यात आला, म्हणून या अभ्यासक्रमास 2019 पॅटर्न असे म्हणतात। तर आता आपण बीकॉम या कोर्सच्या प्रवेश पात्रतेबद्दल जाणून घेऊया। बीकॉम या कोर्सच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी HSC म्हणजेच 12वी पास असणे आवश्यक आहे। द्वितीय वर्षामध्ये म्हणजेच सेकंड इयरला प्रवेश घेण्यासाठी फर्स्ट इयरचे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 हे तुम्हाला समाधानकारकपणे पास होणे आवश्यक आहे। तर थर्ड इयर म्हणजेच तृतीय वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपणास सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 हे समाधानकारकपणे पास होणे आवश्यक आहे। तृतीय वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रथम वर्षातील म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मधील सर्व विषय पास होणे आवश्यक आहे। स्टँडर्ड ऑफ पासिंग। बीकॉम या कोर्स मध्ये प्रत्येक विषयामध्ये 40% मिळवणे आवश्यक आहे। प्रत्येक विषयामध्ये इंटरनल असेसमेंट, प्रॅक्टिकल एग्जामिनेशन, सेमिस्टर एंड युनिव्हर्सिटी एग्जामिनेशन हे देणे गरजेचे असते। या प्रत्येक एक्झाम साठी सेपरेट पासिंग आहे। त्या प्रत्येक इंटरनल एक्झाम, सेमिस्टर एंड आणि प्रॅक्टिकल मध्ये 40% मिळवणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने एका विषयाच्या इंटरनल एक्झाम दिलेल्या नसतील आणि त्याच विषयाची जर सेमिस्टर एंड युनिव्हर्सिटी एक्झाम दिलेली असेल, तर असा विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटी एक्झामला पास झालेला असला तरी तो इंटरनल असेसमेंट मध्ये फेल असतो। अशा वेळेस त्या विषयाचा रिझल्ट हा फेल ग्राह्य धरला जातो। इंटरनल असेसमेंट आणि प्रॅक्टिकल एग्जामिनेशन हे महाविद्यालय स्तरावरती आयोजित केले जातात, तर सेमिस्टर एंड युनिव्हर्सिटी एग्जामिनेशन ही विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठ स्तरावरती आयोजित केली जाते। इंटरनल असेसमेंट म्हणजे अंतर्गत मूल्यमापन। अंतर्गत मूल्यमापन हे 50 मार्कांचे असेल। यामध्ये इंटरनल रिटन एक्झामिनेशन, प्रोजेक्ट, क्विज, असाइनमेंट, टेस्ट, ट्युटोरियल यापैकी कोणत्याही प्रकारचे असेसमेंट तुमचे घेतले जाऊ शकते। यामध्ये उदाहरणार्थ एखाद्या विषयामध्ये 20 मार्काची रिटर्न एक्झामिनेशन टेस्ट असेल, तर ट्युटोरियल, असाइनमेंट, ग्रुप डिस्कशन हे 10+10+10 असे 30 मार्कांचे असू शकते। म्हणजेच त्या विषयामध्ये इंटरनल असेसमेंट हे एकूण 50 मार्कांचे होईल। इंटरनल असेसमेंट हे
त्या त्या विषयाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे असू शकते. यामध्ये महाविद्यालयाला अधिकार दिलेले आहेत. यानंतर आपण पाहूया प्रॅक्टिकल्स. प्रॅक्टिकल्स एक्झामिनेशन म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा. यामध्ये फर्स्ट इयर प्रथम वर्षामध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असेल. प्रत्येक सेमिस्टरमध्ये एका क्रेडिटसाठी ही परीक्षा घेतली जाईल. सेकंड इयर म्हणजे द्वितीय वर्षामध्ये बिझनेस कम्युनिकेशन हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. यामध्ये प्रत्येक सेमिस्टरला एका क्रेडिटची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. तर द्वितीय वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी निवडलेल्या स्पेशल विषयांना सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम असते. यामध्ये स्पेशल विषयाच्या प्रत्येक सेमिस्टरला एका क्रेडिटची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. तृतीय वर्षामध्ये ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या कंपल्सरी विषयाला प्रॅक्टिकल एक्झाम असते. यालाही प्रत्येक सेमिस्टरसाठी एक क्रेडिट असेल. तसेच तृतीय वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी निवडलेल्या स्पेशल सब्जेक्ट 2 सब्जेक्ट असतात. या प्रत्येकी एका सब्जेक्टसाठी प्रत्येक सेमिस्टरला एक क्रेडिट असेल. अशा प्रकारे ही प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठाच्या सूचनेनुसार, विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार महाविद्यालयीन स्तरावरती आयोजित केली जाते. स्कीम ऑफ क्रेडिट या ठिकाणी आपण जाणून घेऊया. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये प्रत्येक विषयांना किती क्रेडिट असतात, त्याचबरोबर प्रॅक्टिकल एक्झाम साठी किती क्रेडिट असतात, तर हे सर्व आपण यामध्ये जाणून घेऊया. स्कीम ऑफ क्रेडिट्स प्रथम आणि द्वितीय आणि तृतीय या तिन्ही वर्षामध्ये एकूण 6 सेमिस्टर असतात. त्या सेमिस्टर वाईज आपण आता क्रेडिट्स जे आहेत तर ते कसे दिले जातात हे पाहूया. सेमिस्टर 1 प्रथम वर्षामध्ये सेमिस्टर 1 येईल. सेमिस्टर 1 मध्ये एकूण 7 विषय असतील. यामध्ये 5 हे कंपल्सरी विषय आहेत तर 2 हे ऑप्शनल विषय आहेत. त्यामध्ये ग्रुप ए मधून 1 सिलेक्ट करावा लागतो तर ग्रुप बी मधून 1 सिलेक्ट करावा लागतो. या 7 विषयांना प्रत्येकी 3 क्रेडिट असतात. म्हणजे एकूण 21 क्रेडिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर 1 क्रेडिट हे प्रॅक्टिकल साठी असेल. बिझनेस अकाउंटिंग या विषयासाठी प्रॅक्टिकल असेल, त्यासाठी 1 क्रेडिट दिलेलं असेल. तर एक ऍड ऑन कोर्स तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. या ठिकाणी प्रत्येक सेमिस्टरसाठी एक ऍड ऑन कोर्स आहे. तर त्या ऍड ऑन कोर्सला किंवा त्यालाच आपण व्हॅल्यू ऍडेड कोर्स असे म्हणतो, त्याला 1 क्रेडिट जे आहे तर ते दिलेलं असतं. त्यामध्ये ऍड ऑन कोर्सची लिस्ट दिलेली असते. त्यापैकी तुम्हाला एक ऍड ऑन कोर्स सिलेक्ट करावा लागतो. म्हणजेच प्रॅक्टिकल आणि ऍड ऑन कोर्स असे दोन्ही मिळून 2 क्रेडिट होतील. म्हणजे एकूण पहिल्या सेमिस्टरसाठी 23 क्रेडिट असतील. त्यानंतर प्रथम वर्षातील सेमिस्टर 2, सेमिस्टर सेकंड, त्यामध्ये पुन्हा तेच पण त्यातले सेकंड पार्ट 7 विषय असतील. पुन्हा प्रत्येक विषयासाठी 3 क्रेडिट असतील आणि बिझनेस अकाउंटिंग या विषयासाठी एक प्रॅक्टिकल असेल. आणि दुसरा एक ऍड ऑन कोर्स तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये सिलेक्ट करावा लागेल की जो 1 क्रेडिट साठी असेल. असे पुन्हा मिळून 21 अधिक 2 म्हणजे 23 क्रेडिट हे सेकंड सेमिस्टरला असतील. त्यानंतर 21 अधिक 2 म्हणजे 23 क्रेडिट हे सेकंड सेमिस्टरला असतील. त्यानंतर द्वितीय वर्षामध्ये म्हणजे सेकंड इयर मध्ये थर्ड सेमिस्टरला एकूण 6 विषय असतील. या 6 विषयामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट हे 5 असतील. त्याचबरोबर 1 सब्जेक्ट हा तुम्ही निवडलेला स्पेशल सब्जेक्ट असेल. त्या स्पेशल सब्जेक्ट मिळून असे 6 सब्जेक्ट होतात. या ठिकाणी सगळे प्रत्येकी 3 क्रेडिट या विषयांना असतील. तर यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम ही कंपल्सरी सब्जेक्ट जो आहे बिझनेस कम्युनिकेशन त्यासाठी 1 क्रेडिट असेल. तर जो तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल तर त्याच्या प्रॅक्टिकलसाठी 1 क्रेडिट असेल. असे मिळून 2 क्रेडिट होतील. म्हणजेच एकूण क्रेडिट तुम्हाला 18 अधिक प्रॅक्टिकलचे 2 असे 20 क्रेडिट हे थर्ड सेमिस्टर मध्ये असतील. त्यानंतर येऊया आपण फोर्थ सेमिस्टरकडे. फोर्थ सेमिस्टरमध्ये पुन्हा तेच विषय 6 विषय असतील. प्रत्येकी 3 क्रेडिट असतील आणि यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल विषयांसाठी
एक एक मिळून असे 2 क्रेडिट प्रॅक्टिकलसाठी असतील. या ठिकाणी तुम्हाला एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच शॉर्ट फॉर्म त्याचा EVS म्हणून वापरला तो पर्यावरणशास्त्र, तर याचा एक विषय तुम्हाला असेल. यामध्ये EVS साठी 2 क्रेडिट दिलेले आहेत, म्हणजेच 18 अधिक प्रॅक्टिकलचे 2 अधिक EVS या विषयाचे 2 असे 22 क्रेडिट असतील. त्यानंतर तृतीय वर्षामधील सेमिस्टर 5th, या 5th सेमिस्टरमध्ये तुम्हाला एकूण 6 विषय असतील. प्रत्येकी 3 क्रेडिट या ठिकाणी असतील. आता या 6 मध्ये 4 विषय हे कंपल्सरी असतील. त्यानंतर 2 हे स्पेशल, तुम्ही निवडलेले जे विषय आहेत स्पेशल विषय, त्यातला एक विषय सेकंड इयरला असतो, तर सेकंड आणि थर्ड पेपर म्हणजे 2 विषय हे TYला असतात. तर असे एकूण 6 सब्जेक्ट असतील. 6 सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रत्येकी 3 क्रेडिट या ठिकाणी असतील. त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी 3 क्रेडिट्स आहेत. यामध्ये तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट ऑडिटिंग अँड टॅक्सेशन याच्या प्रॅक्टिकलसाठी 1 क्रेडिट असेल. तर तुम्ही निवडलेले जे स्पेशल विषय आहेत तर त्यातला सेकंड पेपर आणि थर्ड पेपर यासाठी 1 क्रेडिट म्हणजे असे एकूण प्रॅक्टिकलसाठी 3 क्रेडिट असतील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऍड ऑन कोर्स किंवा काही नाही, म्हणजेच एकूण 18 अधिक 3 असे 21 क्रेडिट या ठिकाणी होतील. त्यानंतर शेवटच्या सेमिस्टरकडे आपण वळूया. सेमिस्टर 6 इथे पुन्हा 6 विषय असतील. त्यापैकी 4 हे कंपल्सरी, तर 2 पेपर हे स्पेशल सब्जेक्टचे असतील. प्रत्येकी 3 क्रेडिट असतील. ऑडिटिंग अँड टॅक्सेशन यासाठी 1 प्रॅक्टिकल असेल. तर जे तुमचे 2 स्पेशल विषय आहेत तर त्यांच्यासाठी 1 आणि 1 असे प्रॅक्टिकल साठी 2 क्रेडिट असतील. म्हणजे एकूण या ठिकाणी 3 क्रेडिट होतील. इथे 2 क्रेडिट दिलेले आहेत. तर जो काही स्पेशल सब्जेक्ट असेल तर त्या स्पेशल सब्जेक्टशी रिलेटेड ऍड ऑन कोर्स असेल किंवा या ठिकाणी तुम्ही एखादा रिसर्च रिपोर्ट तयार करू शकता, तर त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट जे आहेत तर ते दिले. म्हणजेच या ठिकाणी 18 अधिक 3 अधिक 2 असे 23 क्रेडिट होतील. म्हणजेच एकूण 3 वर्षांमध्ये 6 सेमिस्टरमध्ये 132 क्रेडिट जे आहेत तर ते या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक विषयामध्ये या ठिकाणी तुम्हाला 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. आता आपण समजावून घेऊया ATKT म्हणजे काय. बरेच विद्यार्थी याला KT म्हणतात. ऍक्च्युली ATKT म्हणजे काय, अलाउ टू कीप टर्म्स, म्हणजेच त्या विद्यार्थ्याला काही अटींच्या अधीन राहून पुढील वर्षामध्ये प्रवेश दिला जातो, तर त्यालाच ATKT असं म्हणतात. तर आता आपण पाहूया ATKT रूल्स सविस्तरपणे. रूल्स या ठिकाणी तुम्हाला समोर पाहायला मिळेल. इफ अ कॅन्डिडेट फेल्स इन ऑल कोर्सेस ऑफ पासिंग ऑफ सेमिस्टर 1 शाल बी अलाउड टू प्रोसीड सेमिस्टर 2. म्हणजेच सेमिस्टर 1 मध्ये तुम्ही सगळ्या विषयामध्ये जरी फेल असला तरी तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. However, a student who fail in 4 theory courses and 2 practical courses at semester 1st and semester 2nd taken together may be admitted to the semester 3rd and 4th. या ठिकाणी प्रथम वर्षातील सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे दोन्ही मिळून जर तो विद्यार्थी 4 थेरी कोर्स आणि 2 प्रॅक्टिकल मध्ये जरी फेल असला तरी त्याला 3rd सेमिस्टरला ऍडमिशन मिळू शकतं. म्हणजे या ठिकाणी जर तो विद्यार्थी 5 थेरी सब्जेक्ट मध्ये जर फेल असेल तर त्याला 3rd सेमिस्टर मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. म्हणजेच 4 सब्जेक्ट, 4 थेरी पेपर आणि 2 प्रॅक्टिकल एवढे किंवा यापेक्षा कमी विषय घेऊन तो जर फेल होत असेल तर अशा विद्यार्थ्याला सेकंड इयरला म्हणजे 3rd सेमिस्टर मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, इफ अ कॅन्डिडेट फेल्स इन ऑल द कोर्सेस, म्हणजेच प्रत्येक सब्जेक्ट हेड मध्ये
of passing of semester third shall be allowed to proceed to semester fourth. सेमिस्टर थर्ड मध्ये सगळ्या विषयामध्ये जरी तो विद्यार्थी फेल असेल तरी त्याला सेमिस्टर 4 मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. त्यानंतर पाहूया, इफ अ कॅन्डिडेट फेल्स इन ऑल द कोर्सेस, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट हेड मध्ये, म्हणजे इंटरनल, प्रॅक्टिकल आणि सेमिस्टर एंड युनिव्हर्सिटी एक्झाम. इफ अ कॅन्डिडेट फेल्स इन ऑल द कोर्सेस ऑफ पासिंग ऑफ सेमिस्टर फिफ्थ शाल बी अलाउड टू प्रोसीड टू सेमिस्टर 6. म्हणजे सेमिस्टर 5 मधले सगळे विषय जरी तो विद्यार्थी फेल असेल तरी त्या विद्यार्थ्याला सेमिस्टर 6 मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. हाऊएव्हर अ स्टुडंट हू फेल्स इन 4 theory courses and 2 practical courses at semester 3rd and 4th, म्हणजेच सेकंड इयर मध्ये, टेकन टुगेदर मे बी ऍडमिटेड टू द सेमिस्टर 5th and 6th. म्हणजे या ठिकाणी सेकंड इयर मधील सेमिस्टर 3rd आणि सेमिस्टर 4 मध्ये तो विद्यार्थी 4 थिअरी सब्जेक्ट आणि 2 प्रॅक्टिकल मध्ये जरी फेल असला तरी त्याला TY ला ऍडमिशन मिळू शकतं. पण त्यापेक्षा जास्त विषय, म्हणजेच 4 पेक्षा जास्त थेरी पेपर आणि 2 पेक्षा जास्त प्रॅक्टिकल जर तो फेल असेल तर असा विद्यार्थी TY BCom ला प्रवेश घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं, नो कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू प्रोसीड टू सेमिस्टर 5th unless the candidate has cleared semester 1 and 2 in all courses. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला सेमिस्टर 5 म्हणजेच TY BCom ला प्रवेश घ्यायचा असेल तर FY BCom मधील सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मधील सगळ्या विषयांमध्ये पास होणे आवश्यक आहे. ATKT rules are applicable for second and fourth semester. ATKT रूल्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपणास जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रथम वर्षाचे सर्व विषय पास झाल्याशिवाय आपल्याला तृतीय वर्षामध्ये प्रवेश मिळणार नाही. करिअर इन कॉमर्स विद्यापीठाच्या वेबसाईटवरती स्टडी मटेरियल कसे सर्च करावे, विद्यापीठाचा निकाल कसा पाहावा, त्याचबरोबर द्वितीय वर्षामध्ये स्पेशल विषय कसा व कोणता निवडावा असे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.